कुणबी प्रमाणपत्रांच्या बाबत या घडामोडीनंतरही जरांगे मात्र मुंबई मोर्चावर ठाम आहेत। मराठा बांधवांना 20 तारखेला मुंबईला जायचंच अशी फेसबुक पोस्ट जरांगेंनी लिहिली आहे। राज्य सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही अशी अतिशय ठळक अक्षरात आणि प्रत्येक शब्दाला हॅशटॅग करून जरांगेंनी फेसबुक लिहिलं आहे। त्यामुळे आता बच्चू कडूंच्या स्टिटाईला यश येतं का ते पाहावं लागेल, कारण गेल्या काही दिवसांमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून बच्चू कडू हे जरांगेंची चर्चा करतायत। राज्य सरकार मराठा आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही, मराठा बांधवांना 20 तारखेला मुंबईला जायचंच अशी आशयाची पोस्ट मनोज जरांगे पाटील यांनी फेसबुकवरून लिहिलेली आहे। त्यामुळे आता आपल्या 20 तारखेच्या मुंबईच्या आंदोलनावर जरांगे हे ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या घडामोडींनंतर देखील जरांगे मात्र आपल्या मुंबई मोर्चावर ठाम आहेत। आपण थेट अंतरवाली सराटी गावात जाऊयात। रवी मुंडे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। रवी, कुठलाही तोडगा निघालेला नाहीये, फेसबुक पोस्ट लिहिली मनोज जरांगेंनी, त्यामुळे त्यांचा निर्धार हा मुंबईकडे येण्याचा कायम पाहायला मिळतोय। दीपक, खरं तर कालपासून मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की ज्या 54 लाख नोंदी आढळलेल्या आहेत ते प्रमाणपत्र अगोदर वाटावेत। अध्यादेशाला तोपर्यंत काहीच अर्थ उरत नाही अशी त्यांची भावना आहे आणि साहजिकच आहे की सरकारच्या वरती दबाव वाढलेला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे यांनी फेसबुकद्वारे देखील त्यांच्या ऑफिशियल पेजवरून जाहीर केलेलं आहे की आपण 20 जानेवारीला मुंबईला आंदोलनासाठी जाणारच आहोत असा त्यांचा निर्धार केलेला आहे। ते स्वतः आपल्याबरोबर आहे। जरांगे पाटील, आता फेसबुकवरून तुम्ही जाहीरच केलेलं आहे की आता 20 तारखेला जाणारच म्हणून? फेसबुक मी नाही चालवत, परंतु 20 तारखेला जाणार हे काही खोटं नाही। त्याच्यावरचं पण टाकलेलं 5 महिने झाले माझ्याकडे मोबाईलच नाही, परंतु आहे ते सत्य। मुंबईला 20 जानेवारीला मराठा समाज जाणार म्हणजे जाणार। आरक्षण मिळालं तरी जाणार, नाही मिळालं तरी जाणार, मिळाल्यावर गुलाल घेऊन जाणार। इतका सन्मान सरकारचा कोणी केला असेल का देशात? अध्यादेशातून काही समाधान होत नाही का? नाही, अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही होणार याच्या खूप अनेकही आता 20 तारखेच्या आत तुम्ही आम्हाला 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहेत आणि त्यांच्या परिवाराला पण, म्हणजे एकूण आम्हाला 54 लाख प्लस परिवाराला दिलेले कुणबी प्रमाणपत्राचा डाटा सुद्धा 20 जानेवारीच्या आत दाखवा आणि वटहुकूम तुम्ही आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयऱ्याच्या तो वटहुकूम आम्ही काढा, आपण 20 जानेवारीला ठरवू। 2 दिवसात हे प्रमाणपत्र वाटप झाली तर जर तरला इथं उपयोगच नाहीये, कारण इथून पाठीमागे असे खूप आदेश दिलेले आहेत, खूप असं झालेलं आहे की आदेशाची अंमलबजावणी झाली नाही। परंतु यावेळी जर सरकारने मनावर घेतलं तर 2 दिवसात 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपले जाऊ शकतात आणि परिवाराला सुद्धा देऊ शकतात। फक्त आम्हाला डाटा द्यावा, इतके वाटप झाले। बघूयात, पण आम्ही मुंबईला 20 जानेवारीला जाणार आहेत, गुलाल घेऊन जाऊ। नाही दिलं तर मात्र आरक्षण घ्यायला जाऊ, पण मराठी करोडच जाणार। दीपक, आपण त्यांची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 जानेवारीला आम्ही मुंबई जाणार, अर्थात आरक्षण मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी गुलाल घेऊन जाऊ असं देखील त्यांनी स्पष्ट भूमिका केलेली। त्यामुळे आज सरकार जे शिष्टमंडळ घेऊन येणार आहे त्या अध्यादेशामध्ये ज्या तडजोडी होऊ शकतात किंवा होतील, या तरी क्षणावरती मनोज जरांगेंचं हेच उत्तर आहे की अगोदर आपण 54 लाख ज्या नोंदी आढळलेल्या आहेत ते सर्टिफिकेट वाटप करा, मग हे अध्यादेश काढा आणि अर्थात तो 20 जानेवारीच्या आतच व्हायला पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। दीपक, त्यामुळे आगामी काळामध्ये किती वेगानं या सगळ्याबाबत घडामोडी घडतात हे पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे। रवी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि जरांगे पाटील यांच्याशी साधलेल्या संवादाबद्दल देखील धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।